माझं नाव विजया सूर्यकांत चव्हाण. मी वडगाववरून इथे थेरपीसाठी येते. आज मी ह्या ल्युमिराइज बेल्टची थेरपी घेतली. मला इतकं छान वाटलं ना, अगदीच म्हणजे असं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. डोकं वगैरे शांत वाटतं, डोळ्यांना पण असं मला अगदी फ्रेश अगदी दिसल्यासारखं वाटतं आणि माझे हात पाय वगैरे पण असे असे मोकळे मोकळे वाटतात. खूपच छान वाटतं. आणि ह्या थेरपीने मला असं वाटतं की बऱ्याच पैकी कोणताही जरी आजार असेल तर याच्याने कमी होऊ शकतो. हे मी 100% मला असं आता भासलं होऊ शकतं. याच्यातून मला असं वाटतं की बरेचसे रोग नाहीसे होतील. माझं नाव आहे काशीनाथ जाधव. ही बॅटची थेरपी घेताना मला एवढं भारी वाटलं की सगळं अंग मोकळं होतं एकदम आणि आपल्या जे शरीरातलं जे टॉक्सिन या मार्फत सगळं आजार निघून जातात. त्यामुळे व्यवस्थित मग मॅटची थेरपी ही आपल्या शरीराला उपयोगी आहे. घेत नाहीये आणि ही ल्युमिराइज मॅटवर आज मी थेरपी घेतलीये. तर मला आहे ना एकदम म्हणजे एकदम छान वाटतंय आणि कमरेला तर एकदमच छान आराम भेटलाय आणि हात पण मस्त वाटतंय. थेरपीने ते कसं वाटतंय? आता थेरपी घेतलं कसं वाटतं? मला अत्यंत म्हणजे समाधान वाटले. जे माझ्या अंग वगैरे चमकत होतं ते आता बंद झालेलं आहे. मी आता उभा राहू शकतो. म्हणजे उभा राहिलोच आहे आता. उभा राहता येत नव्हतं, उभा राहिलं. माझं नाव रामचंद्र भिमराव कांबळे. मी आज पहिल्यांदाच म्हणजे ल्युमिराइज मॅटवरती ट्रीटमेंट घेतली. ती व्यवस्थित वाटली मला. मला पहिल्यापासून म्हणजे पाठीच्या कण्याचा गॅप आलता. त्या गॅप आणि पाय सुजत होता. ते जरा बरं आहे आता काय. आणि त्यामुळं हे वरच्या मॅटपेक्षाही ही मॅट उपयुक्त आहे, म्हणजे चांगली आहे. नवीन मॅटची जी थेरपी घेतली आहे मॅटनी कसं वाटलं? बरं वाटलं, घाम बिम फुटला, हा ना, व्यवस्थित बरी करेल ना तुम्हाला? हो. एकदा नाव सांगा बरं कॅमेऱ्याला तुम्ही मॅटचं. मॅटचं नाव काय? ल्युमिराइज मॅट. ल्युमिराइज मॅट. अरे वा, असं आईच झाले. आता नवीन मॅट घेतली ल्युमिराइज, ते तर खूपच छान आहे. आज मला खूप बरं वाटतंय आणि तुम्ही सगळ्यांनी या, चांगली आहे. थेरपी चांगली आहे, तुम्ही सगळ्यांनी. तर बुधवारी मला ते आपली ल्युमिराइज मॅटची थेरपी भेटली. खूप छान वाटलं. मला सर्वायकल पेन आहे मानेचा, त्याच्यामुळे माझा हात बी दुखतो. परंतु ह्या ल्युमिराइज मॅटमुळं माझा मानेचा आजार रिलॅक्स झाल्यासारखा वाटलाय मला. हात बी दुखायचा राहिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन एवढं चांगलं झालं की त्या दिवशी मी थेरपी घेतली होती तर दिवसभर एवढा उत्साह राहिला की बस रे बस. ते कॉम्प्युटरचा मेंदूचा ताण हे सगळं घरी येईपर्यंत मी फ्रेश होतो. त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन तर खूप छान होतं आणि बाकीचे जे आजार आहेत ते सुद्धा कमी व्हायला खूप मदत होती. कारण की मानचा मणका, परत हाताचे स्नायू हे खूप छान आहे. तर माझं म्हणणं आहे की ल्युमिराइज मॅट ही खूप छान आहे. बघूया आपण. तुम्ही सगळ्यांनी थेरपी घ्या आणि खूप चांगलं होईल. काय नाव आहे तुमचं? दुर्गाबाई कुठे? तुम्ही कुठे राहता? आम्ही कुठे बसते? कुठे वस्तीला माहीत राहता? मग मला सांगा आई, तुम्हाला काय प्रश्न होता? मला ना पायाला मुंग्या यायच्या, कमराला मुंग्या यायच्या, परत पोटात थांबल्या थोडीशी. अजून आठ दिवसांमध्ये काय समाधान नाही, पण फरक पडला. माझ्या तुम्हाला दवाखान्यात जावं लागेल. हां, सारखं दवाखान्यात जायचे. किती वेळा जायचं दवाखान्यात? आठवड्यातून एकदा तरी जायचे. हो का? हां. मग डॉक्टर काय उपचार करायचे? डॉक्टर म्हणायचे तुम्हाला केस येईल, त्याच्यामुळं तुम्हाला नाशिकच्या दवाखान्यात जावं लागेल. मग आता नाशिकला जावं लागलं का? नाशिकला आता फक्त ते याच्यासाठी जायचे, गोळ्यासाठी. ऍडमिट होते ना, भीतीच्या गोळ्या होत्या ना? पण
चांगलं आहे थेरपी. तुम्हाला एकदम थोडंसं म्हणजे बरं वाटलं आता. बरं वाटलं. मग आता मळ्यातून चालत चालत येता काय? नाही का आम्हाला गाडीवर काय आम्हाला पाहिजे मग अगोदर एवढं चालवलं जात होतं? नाही बसून घ्यायचं. थोडं चाललंय का बसून घ्यायचं. मग तुम्ही काय सांगता बाकीच्यांना? माझं मी तर तुम्हाला नाही सांगते. मला अर्धा दिवसात फरक पडलाय. असं सांगते मी. बघून घ्यायचं बरं चालेल. थोडं चाललंय करायचं काय बसून घ्यायचं. थकवा यायचं. आता तसं होतं. मग या बाकीच्या आईंना काय सांगाल? आता त्यांना तर सगळ्यांना सांगते कोणाचं आहे कोणा का तुम्हाला तुम्ही जावं असंच बरोबर असं सांगते काय मेसेज पोहोचल बाकीच्या आईबाबांपर्यंत? सगळ्या बऱ्याच लोकांना मेसेज टाकला की तुम्ही जा आणि इथली थेरपी घ्या, पुष्कळ फरक पडतो असं. टाळ्या वाजव. उत्तम जानकीराम ढोकळे. व्हेरिकोज व्हेनला तुम्हाला फरक पडला का? हो. अगोदर काय त्रास होत होता म्हणजे पायांना? पाय म्हणजे गुडघे दुखायचे आणि चालायला त्रास व्हायचा. चालता येत नव्हतं का? चालता येत नव्हतं पण त्रास व्हायचा. आता चालता येतं बऱ्यापैकी. टाळायला पाहिजे बाबा. लागला पाय दुखायला तर रात्रभर झोप लागत नव्हती. नंतर माझा मुलगा कोर्टामध्ये कामाला पडलेला. त्यांनी भाकरीकडं MRI काढला. तर MRI मध्ये त्याच्यामध्ये दोन गाभे सरकले होते कमरेच्या. त्याच्या घरी नस जमलेली होती. त्याच्यामुळे पाय काम करत होता. पाय एवढं काम करत होता पायाला चप्पल कधी पडत माहिती नव्हतं. मग तर नंतर मला अपॉइंटमेंट घेतली. शस्त्रपूजेकडे माझ्या टेस्ट चालू केल्या. नंतर टेस्ट जे काही ऑपरेशन असतील ते. तर ते मॅडमला बोललो की या टेस्ट कशासाठी आहे? तर तुमची ऑपरेशनची तयारी झाली. मी घरी आलो. तर नंतर दुसरीकडे जावई न्यायला आले. तर म्हणून त्या अपॉइंटमेंट आहे आता त्याचं ऑपरेशन नाही केलं तर 2 दिवसात तुम्ही वाट पकडू शकाल. तर नाही ना मला ऑपरेशन करायचे नाही. तर माझा दोस्त राजन मुंबईकर त्यांनी मला थेरपी दिलं. कुठं सांडपाड्याला. सांडपाड्याला गेलो हायवेवरती. त्या तिथं ते पहिले 30,000 भरले. मग त्यांनी काय केलं की आपल्याला जेली लावायची चिमटे लावायची हप्त्यातून 3 वेळा असे करता महिना झाला. नंतर मी बोललो तर परत माझ्या पायाचं चप्पल अजून पडायचं थांबत नाही तुम्हाला परत ऑपरेशन करावं लागेल. तर बोललो मी मॅडम मला तर ऑपरेशन करत असले तर पनवेलला भाकरीकडे मी ऑपरेशन केलं असतं 1 महिना मी घालवलं नसता. नाही पण अपोलोमध्ये आमचे डॉक्टर ओळखीचे आहेत. परत राजन मुंबईकरनी लाईफ थेरपी उरण यांचा ॲड्रेस दिला मला. तिथे गेल्यानंतर मला धड 2 व्हीलरवर बसायचं नव्हतं. 4 व्हीलरवर माणूस धरून आतमध्ये बसायला लागत होता. नंतर मला जावई घेऊन यायचं हातात धरून वर द्यायचे. सरांना रिपोर्ट दाखवायच्या अगोदर ते प्रेम सर बोलले का तुमची L4 L5 ही सरकलेली आहे त्याच्यामुळे तुमची ते नळ जमलेले आहे. सर्व रिपोर्ट माझ्या पिशवीमध्ये आहे. त्यामुळे आमचा समोरच्या पेशंटचा अनुभवानुसार आम्ही सांगतोय. नंतर मी रिपोर्ट दाखवला. तर मग मीना मॅडम मध्ये त्यांना बोलवलं बाबांची असे ते करा. मी 24 जून 2023 ती थेरपी चालू केली. असं करता करता 15 दिवसात मी गाडीवर बसवलो. गाडी स्वतः चालवायला लागलो. पण सरांनी सांगले पत्ते बोलायचे की कोणाच्या गाडीच्या मागे बसायचे नाही. 4 व्हीलर बसलं तर ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं आणि बकेट म्हणजे आंघोळ करताना स्टूलवर बसून आंघोळ करायची. असं करता करता महिना गेल्यानंतर मी V-फायटर बेड आणि मॅट हे दोन्ही बुक केले. बुक केल्यानंतर 1 महिन्यामध्ये मला मी नंतर शेतीची कामं करणार मी कामं करायला लागलो. मी नेव्हीमध्ये कामाला होतो स्वतःला घेतला झालो मी. आणि द्यायचं ते आणि सगळे जे माझे जावई ते पण बोलले ते खरोखर ऑपरेशन केलं तर सक्षम झालं नसतं. पण बिना ऑपरेशननी बिना गोळीनी आणि प्रेम जाधव सर हे देव म्हणून मला भेटले. त्यांनी मला बरे केले. म्हणून त्यांच्यापेक्षा या जे स्टाफ आहे काशी मॅडम मुस्कान मॅडम मीरा मॅडम आणखी सखे मॅडम घरामध्ये म्हातारे माणसाला सांभाळताना एक मुश्किल होते. पण एवढे माणसाला सांभाळता काहीच गोष्ट नाही. मामा तुमचे बाबा तुमची मान वगैरे दिली सगळं करा मामा पाहते गेला. धन्यवाद स्टाफला पण त्याच्या पाठवतात. इथं भेट आहेत तेवढे असंच खरोखर तुम्ही. आणि परत एकच आहे सरांनी मला सांगितलं यायचं ते जिद्दीने यायचं. मी बरा होणारच त्या जिद्दीने मी आलो सरांना. आणि मी 15 दिवसात मला रिझल्ट भेटला. 15 दिवसात मी बुक केले भेट आणि नंतर मी हलवले करेन खरोखर असंच तुम्ही या मला गेलं तर मी बरा होणारच खरोखर बरा होणार. धन्यवाद. कैसे आहात? छान आहात ना? अच्छा माझं नाव किसन तुकाराम गावाडे राहणार माळवाडी. मला असं माझं गुडघ्याने आणलं यांनी चालता येत नव्हतं. इथं आल्यापासून मला फरक पडला. आणि त्यानंतर तिच्या अगोदर
मला नांदेड हॉस्पिटलला नेलं होतं, तर डॉक्टर काय म्हणले ऑपरेशन करावं लागेल. काय ऑपरेशन न करता त्यांना म्हणणे ऑपरेशन नाही करणार म्हणलं. मग आमच्या मुलांनी इकडे मला आणलं. इकडे आणल्यानंतर मला ह्या जाणवलं फरक. मग 2 महिने झाले, जवळजवळ 2 महिने झाले मी इथे. काय तर गुडघ्यामध्ये मला ताता येतो जायचा, उठलं बसलं उठून येतो. आमचा मुलगा मला संध्याकाळ धरून न्यायचा, दुई हात पकडले धरून न्यायचा. तेव्हा मी संध्याकाळ नगरला जायचो. आणि त्याच्यानंतर मग माहीत पाडल्यानंतर मुलांनी इथं आणलं. त्याच्यानंतर फरक पडला मला, एवढं बाकी काय नाही. आणि नेहमी लोकांनी ना थेरपी करत जा आणि येत जा दर दिवस. काय छान. तुम्ही कसं वाटतंय? ठीक आहे. आज आपल्याकडे सेन्सोलाइट नावाची मॅट आलेली आहे. त्या मॅटवर आज फ्री डेमो घेतलेला आहे आपल्या भाऊसर बाबांनी. तर भाऊसर बाबांना विचारूया आपण की मॅटवर डेमो घेताना तुम्हाला कसं वाटलं. तर बाबा, सबसे पहले आपका नाम बताओ. मेरा नाम मोहनलाल भावसार. बाबा, आप थेरेपी सेंटर में कितने दिन से आ रहे हो? 6 महीने से आ रहा हूँ. 6 महीने से आ रहे हो. आपने थेरेपी सेंटर में अलग अलग थेरेपी लिए, वी फाइटर बेड की थेरेपी, EMS मैट की थेरेपी. वैसे आज नया सेंसोलाइट मैट आया, उसमें एक्यूप्रेशर के स्टोन लगाए, सेक्सुअल ऑर्गन प्रॉब्लम रहता है उसके स्टोन लगाए, और आरू स्टोन, ऐसे कई सारे प्रकार के अच्छे स्टोन पिटवाए गए. तो उस स्टोन की आपने थेरेपी ली, उसमें और ज़्यादा थेरेपी. तो आपको जो हीटिंग ब्रेस्ट FIR थेरेपी मिली, उससे आपको कैसा लगा? जो आते पहले दिन दूसरा उसमें ये हुआ, मैंने ऐसे मुझे इससे थोड़ा अच्छा लगता है. म्हणजे बाबांचं असं म्हणणं आहे की जसं त्यांनी वी फायटर बेडवर थेरपी घेतली, EMS मॅटवर थेरपी घेतली, त्या दोघी थेरपीच्या म्हणजे अजून जास्त थोडंसं वेगळं वाटलं या मॅटमध्ये. कारण की याच्यामध्ये आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन बसवले आहे आणि एकत्रितपणे सगळे स्टोन बसवल्यामुळे बाबांना त्याचा लवकर म्हणजे नाही का जास्तीत हिटिंग त्यांना प्रॉपर भेटली. म्हणून ते बाबांचं असं म्हणणं आहे की बाहेर म्हणजे वी फायटर बेडच्या अजून एक्सपर्ट म्हणजे जास्त करून ही मॅट चांगली त्यांना फायदा घेते. तर थँक्यू सो मच बाबा, थँक्यू सो मच रिस्पेक्टेड प्रेम जाधव सर. तुम्ही लाईफ केअर थेरपी मसरूळ सेंटरमध्ये आईबाबांसाठी अशी एक सेन्सोलाइट मॅट पाठवली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला तुमचं नाव माहित आहे, पण इथे बसलेल्या आईबाबांना तुमचं नाव माहित नाही. तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव भारत रंगनाथ पवार. या थेरपी सेंटर मध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले? माझा 3रा दिवस आहे. तर या थेरपी सेंटर मध्ये आल्यावर तुम्हाला कोणते कोणते आजार होते? मी टीचर असल्यामुळे खास करून ड्रॉइंग टीचर आहे, चित्रकार आहे. एक चित्र काढायला 7-8 तास लागतात स्टँडिंग राहून. त्याच्यामुळे थोडासा मणक्याचा प्रॉब्लेम झाला, पाठ दुखायची, म्हणून माझ्या ताईतर्फे मी इकडे आलो. तर त्या ताईंसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. त्यांची माहिती दिली नसती तर ते दादा इथपर्यंत आले. तर दादा, तुम्ही थेरपी घेताय, तुम्ही 2 दिवसापासून वी फायटर बेडची थेरपी घेतली, तर तुमचा काय अनुभव आहे या वी फायटर बेडच्या थेरपी नंतरचा आपल्या सेन्सोलाइट मॅट बद्दलची माहिती द्या बरं. पहिल्यांदा महिनाभरापूर्वी डॉक्टरकडे चेकअप केलं, एक्सरे काढला. ते म्हटले की मणक्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. मग कप थेरपी घेण्याचा प्रयत्न केला. महिनाभराचा जेवढा इफेक्ट मला तिथं जाणवत होता त्याच्यावरून तर 3 दिवसामध्येच तो जाणवला. आणि हे जे आहे सेन्सोलाइट हे अप्रतिम आहे, मॅजिकच आहे. म्हणजे पूर्ण थकवाच निघून जातो, अप्रतिम. खास करून मी डॉक्टर प्रेम जाधव सरांना थँक्यू म्हणेल. थँक्यू त्याच्यापर्यंत पोहोचवा. अतिशय सुंदर आणि इतके सुंदर पद्धतीने तुम्ही मोफत उपचार करताय, हे देवासारखंच आहे. तुम्ही देव म्हणूनच इथल्या लोकांना सेवा देताय, हे महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी माझ्याकडून एक लाईक. थँक्यू. नमस्ते, माझं नाव जयश्री बोंबले. मी इंदोरीवरून येते. मला 3 महिने होऊन गेले, पण मला अजिबात चालता येत नव्हतं. धरून धरून जायचं बाथरूमला. तर मी इथे येताना बेल्ट लावून आले होते, पण म्हणजे मनात माझी आशा वाटतच नव्हती की मला बरं वाटेल. इथं आल्यानंतर कमीत कमी मला आता 70% म्हणजे 1 रुपयातले 70 पैसे बरं वाटले. त्यामुळे मी आता बेल्ट वगैरे लावत नाही. मी पण थोडीफार चालते. बेल्ट कुठं कमरेला लावायचा? हो, कमरेला लावायचा. फोटो आहे माझ्याकडे त्यांचा बेल्ट लावलेला.
आणि घरी आणून दुकानात आणून सोडायची, पोरं घेऊन जायची. पण आता घरातली पण कामं करते मी थोडीफार, सुनबाई नसली तर, आणि थोडी चालते पण. आता हे नवीन मशीनची जी थेरपी घेतली त्याने कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. छान वाटलं ना? हो. ते नवीन मशीन बरी करेल का याला सगळ्यांना? करल ना, मला पण अनुभव आहे म्हटल्यावर मला बरं केलं तसं तुम्हालाही करल. चला धन्यवाद. आपल्या डायरेक्टरांबद्दल काय सांगायचं? प्रेम सरांबद्दल? प्रेम सरांबद्दल त्यांनी तर सगळं देव माणूस आहे, त्यांनीच आपल्यासाठी एवढी थेरपी वगैरे पाठवली. ते मशीनचं नाव काही मला घेता येणार नाहीये. लुमिराईज मॅट. हा, लुमिराईज मॅट. त्याच्यापासून बराचसा फरक पडेल, मलाही पडला, तुम्हालाही पडेल. रोज येत जा. मी पण माहिती, मला पाहणारी लोक विचारतात की तुम्हाला कुठं फरक पडला. मी सगळ्यांना माहिती देते, माझं दुकान आहे तिथं. त्यामुळं बरेचशे लोकांना माहिती दिली, अजूनही देणार आहे. अजून तर मला पाहून लोक विचारतात, सांगू शकते. धन्यवाद. चला धन्यवाद.